मित्रांनो नमस्कार. गुड इव्हनिंग सिटीच्या सिटी प्लस चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतोय. आता तुमची भेट मी अशा व्यक्तीशी घालवणार आहे जे लोकसभेच्या रिंगणातले उमेदवार आहेत, सर्वात तरुण आहेत. सर्वात तरुण म्हणजे 72 वर्ष वय आहे, परंतु उत्साहाने अगदी तरुण आहे. उत्साहाने तरुण यासाठी मी म्हणतोय कारण की त्यांनी यापूर्वी 2009 मध्ये विधानसभेची निवडणूक लढवली होती, 2014 मध्ये सुद्धा त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती आणि 2019 मध्ये पुन्हा ते लोकसभेच्या रिंगणामध्ये आपल्याला दिसले होते. आता एकदा लोकसभेची हॅट्रिक निवडणुकीला उभे राहण्याची ते करतायत. त्यांचं नाव आहे दिनकर तुकाराम संभारे. आणि मित्रांनो महत्वाची गोष्ट म्हणजे तिन्ही वेळेस जेव्हा त्यांनी निवडणूक लढवल्या, एक वेळेस विधानसभेची, 2 वेळा लोकसभेची, पण त्या तिन्ही वेळेस त्यांचं डिपॉझिट जप्त झालेलं आहे. पण तरी सुद्धा पुन्हा नव्या उमेदीने, पुन्हा नव्या उत्साहाने ते निवडणुकीसाठी उभे आहेत, अपक्ष उमेदवार म्हणून उभे आहेत. आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करूया. गुड इव्हनिंग सिटीच्या सिटी प्लस चॅनलमध्ये तुमचं मी स्वागत करतो. धन्यवाद. तुम्ही नेमका तुमचा व्यवसाय काय, तुम्ही नेमकं काय करतात हे आपल्या दर्शकांना सांगा. मी मजुरीचा व्यवसाय करतोय. म्हणजे टेलरिंग कामापासून कोणत्याही कामाची, म्हणजे अगदी शेतातल्या कामाची सुद्धा. आता सर्वात महत्वाचा प्रश्न हे वाटतोय की जसं तुम्हाला 2009च्या विधानसभेमध्ये 2078 वोट मिळाले होते, 2019च्या लोकसभेमध्ये तुम्हाला 2014च्या त्याच्या आधी 2006 असे मत तुम्हाला मिळाले होते आणि 2019 मध्ये तुम्हाला 4162 वोट मिळाले होते. एकूण जे वोटिंग होतं त्याच्या 1/6 एवढी मतं जर मिळाली तर आपलं डिपॉझिट जप्त होत नाही. तिन्ही वेळेस तुमचं डिपॉझिट जप्त झालं, तरी तुम्हाला असं का वाटलं की 2023 मध्ये आपण पुन्हा निवडणूक लढवा? कारण आजी आणि माझी आणि आता हो घातलेल्या शासनाजवळ कोणताही प्रकल्प नाही आहे की जेणेकरून सर्व सुजलाम सुफलाम असं होईल. कारण आजपर्यंत बुलढाण्याच्या पाणी समस्येवर मी खूप आघात झालेले आहे आणि सर्व अशा समस्या माझ्या जवळच्या प्रकल्पामुळे त्या सुटू शकतात. तुमच्याकडे असे काही प्रोजेक्ट आहेत की जेणेकरून या सगळ्या बुलढाणा जिल्ह्यातलं ज्या योजना आहे किंवा इथे चांगला विकास होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं? नेमकं कोणत्या क्षेत्रातल्या त्या योजना, कृषी आहे, सिंचन आहे, कोणत्या? कृषी सिंचन विभाग दोन्ही अशा योजना तुम्ही तुमच्या जाहीरनाम्यामध्ये प्रकट केलेल्या आहात. आता जाहीरनामा काढणार आहे. काय जाहीरनाम्यातले महत्वाचे मुद्दे काय? महत्वाचं म्हणजे पाणी प्रश्न पहिला सोडवणार आहे. आता सध्या तर नळ येत आहेत, पाणी प्रश्न काही नाही, मग अडचण काय? सर पिण्याच्या पाण्याचा नाही, शेती पाण्याचा सुद्धा महत्वाचा प्रॉब्लेम आहे. कारण हे पाणी हे उत्पन्न करता येत नाही किंवा कोणा कारखान्यात तयार होत नाही. बरोबर. त्याचा स्तोत्र हा अडवून गिरवून आणि वृक्ष लावून वृक्षांचे संवर्धन करूनच होतो. त्यामुळे आणि आपला देश कृषी प्रधान आहे. तुम्ही असे काही वृक्ष संवर्धन केलेले आहेत? हो साहेब. किती वृक्ष संवर्धन? माझ्या हाते भरपूर वृक्ष आहेत, पण सिंखेलपाली वगैरे येथे मी वृक्षारोपण केलेलं आहे आणि मी जगवलेलं आहे. तुमचं शिक्षण साधारणतः किती? हे योजनांचा तुम्ही अभ्यास करताय, तुम्ही मजुरी पण करता, टेलरिंग केलेली आहे, पण शिक्षण किती आहे? माझं SSC फक्त. ही कोणत्या वर्षी SSC आपण? 1972 ला. 1972 चे तुम्ही SSC आहात. आता जे वर्तमान खासदार आहेत ते खासदार हे प्रश्न सोडवण्यासाठी असमर्थ आहे असं वाटतं, म्हणून तुम्ही निवडणूक लढवताय का? असं म्हणायलाच काही हरकत नाही. काय ते का करू शकत नाहीये हे? कारण त्यांच्यात ते पाणी नाही ना. काय नाही लक्षात? पाणी त्यांच्यात पाणी नाही म्हणजे हिंमत नाही. अच्छा. माझी त्यांच्यात हिंमत नाहीच ना, कारण पहिले तर उपरेत होते. बरं. त्यामुळे आणि आता नंतर आपले सुखदेव काळे हे आले होते, पण आता ते थांबवण्यात आले. नंतर आपलं देश म्हणजे जिल्ह्याच्या नेतृत्वातले एक आले, पण त्यांनी जे महत्वाचे प्रश्न आहे ते सोडवले नाही ना. पुन्हा रेल्वे मार्ग सोडवला नाही अजून. बरं, तुम्ही निवडणुकामध्ये अर्ज भरला आणि कधी मागे घेतला असं झालंय का? नाही साहेब, आणि तसं होणारही नाही. तुम्ही आता उद्या परवा अर्ज मागे घेण्याची मुदत आहे, मी त्या मागे घेण्याच्या त्या दिवशी मी कलेक्टर ऑफिसकडे जाते नाही साहेब. काय प्रश्नच नाही, माझ्याकडे येण्याची कोणाची छाती नाही. बरोबर आहे. एक माझा अजून प्रश्न राहील की 4000 वोट तुम्हाला 2019च्या निवडणुकीमध्ये मिळाले, 2023 मध्ये किती वोट मिळतील असं वाटतं? 23 म्हणजे 24 ला. आता 24, माफ करा, 24 ला. तर खरोखर म्हणजे मी निवडूनच यायला पाहिजे. तुम्ही निवडून यायला पाहिजे असं तुमचा संपर्क झालाय का? एवढा संपर्क सुरू आहे आता. काय म्हणते पब्लिक तुम्ही गेल्या? पब्लिक माझी वाट पाहतात फक्त आतुरतेनं.
आणि बरं, तुम्हाला शुभेच्छाच राहणार आहे, पण एक शेवटचा प्रश्न फक्त एवढा सांगतो. विचारा, विचारा. जर दुर्दैवाने तुम्ही निवडून यावं अशा आमच्या शुभेच्छा आहे, सिटी प्लस चॅनलच्या आहेत, गुड इव्हनिंग सिटीच्या आहे, पण जर तुम्ही निवडून आले नाही हो. तर पुन्हा जे येणारे निवडणुका आहेत 2029 मध्ये, त्याच्यासाठी पण तुम्ही उभे राहाल का? साहेब मी पाणी प्रश्न पहिले सोडवेन आणि नंतर उभा राहील. खासदार न होता कसं काय सोडवा? ते माझ्या पाणी आहे ना साहेब. विधानसभा पण येणार आहे तेव्हा पण उभे राहणार? मग तेव्हा उभा राहायचा प्रयत्न करेल. मित्रांनो, बुलढाणा लोकसभा असो, बुलढाणा विधानसभा असो, एक हक्काचा उमेदवार किती वेळा उभे राहिलं, पडलो तरी चालेल, पण उभा राहील आणि पाणी प्रश्न सोडून राहील, आणि यावेळेस मी नक्की जिंकून येणार, अशा प्रकारचा आत्मविश्वास या ठिकाणी दिनकरजी संभारे साहेब यांनी व्यक्त केलेला आहे. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. कॅमेरा पर्सन अजय सह रणजित सिंग राजपूत, सिटी प्लस बुलढाणा.